नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी स्वाती आपलं स्वामीचरण यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. 4 डिसेंबरला आहे दत्त जयंती. तर दत्त जयंतीनिमित्त आपल्याला स्वामीचरित्र सारामृताचे 21 पाठ करायचेत. संकल्पयुक्त ही सेवा आहे. आपल्या पत्रिकेतील गुरुग्रह बळकट व्हावा यासाठी आपल्याला ही संकल्पयुक्त सेवा करायची आहे. बघा, आपण आपल्या कुलदेवी, कुलदैवत आणि आपले गुरु यांची सेवा करणं अनिवार्य आहे. आणि 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे. तर दत्त जयंतीनिमित्त आपल्याला स्वामीचरित्र सारामृताचे 21 पाठ कसे करायचे, कुठल्या नियमांचं पालन करायचं, तर ही संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर स्वामीचरित्र सारामृताचे 21 पाठ करायचे. तर बघा, आपण सेवेला कुठल्याही दिवशी सुरुवात करू शकतो. त्यासाठी काळ वेळ या बघायची गरज नाही. तर जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल तेव्हापासून तुम्ही कधी या सेवेला सुरुवात करा. तर आता ही आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची आहे. सेवा संकल्पयुक्त का करायची की आपल्या सेवेमध्ये कुठलाही अडथळा येऊ नये आणि निर्विघ्नपणे ती पार पडावी यासाठी आपण संकल्पयुक्त सेवा करायची असते. संकल्पयुक्त सेवा केल्याने आपण त्या सेवेला बांधील राहतो. तर संकल्प कसा घ्यायचा, हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षता व्हायच्या आणि आपलं गोत्र सांगायचं, आपलं नाव सांगायचं आणि आपण ही सेवा कशासाठी करतो हे सगळं बोलून दाखवायचं असतं. आता संकल्प कसा करायचा याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तर अशा पद्धतीने आपण संकल्प करायचा आहे. नंतर हे हातातलं पाणी आपण ताम्हनात सोडायचं आहे. मग हा आपला संकल्प पूर्ण झाला. ज्या दिवशी आपण सेवेला सुरुवात करतो त्या दिवशी फक्त एकदाच आपल्याला संकल्प करायचा असतो. आता सेवा करण्याआधी आपल्याला नारळ आणि खडीसाखर हे आपल्या जवळपास जर स्वामी समर्थांचं केंद्र, मठ असेल तर तिथं ठेवायचं आहे. आणि हे जर काही जवळपास नसेल तर तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये ठेवू शकता किंवा जवळपास जर दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथं नेऊन ठेवलं तरी चालेल. आणि मग आपण असे नारळ खडीसाखर तिथं ठेवून स्वामींना प्रार्थना करायची. मी स्वामीचरित्र सारामृताचे 21 पाठ करणार आहे, तर त्यात कुठलेही विघ्न येऊ देऊ नका, निर्विघ्नपणे माझं हे पार पाडून घ्या. तर अशा पद्धतीने आपल्याला नारळ खडीसाखर ठेवायचे. पण सेवेला सुरुवात करतो त्या दिवसापासून आपल्याला पराण्य वर्ज करायचे आणि मांसाहार करायचा नाही. जरी तुमच्या घरामध्ये मांसाहार बनवला असेल किंवा बनवावा लागत असेल तरी जी व्यक्ती हा ग्रंथ वाचणार आहे त्या व्यक्तीने चुकूनही मांसाहार करायचा नाहीये. या 2 नियमांचं आपल्याला कडकडीत पालन करायचे. आता जर तुम्ही कुठे बाहेरगावी असाल, एखाद दिवशी बाहेर जावं लागलं, तर तुम्ही बाहेरचं अन्न खाताना ते आपल्याला स्वतःच्या पैशाने विकत घेतलेलं खायचंय आणि 11 वेळा आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि मग आपल्याला ते अन्न खायचंय. तर कारण बघा, सगळ्यात जास्त दोष हे अन्नातून लागतात. तर त्याच्यामुळे या एका नियमाचं आपण नक्कीच पालन करा. आता हा ग्रंथ तुम्ही अगदी सकाळपासून ते रात्री संध्याकाळपर्यंत 11-12 वाजेपर्यंत कधीही वाचू शकता. या ग्रंथाला कुठलेच नियम नाही आहेत. यासाठी तुम्ही कांदा लसूण वर्ज केला पाहिजे असंही काही नाहीये. हा ग्रंथ तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधी वाचा. फक्त 12 ते 12:30 ही दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते. तर त्या वेळेमध्ये फक्त आपल्याला ही सेवा करायची नाहीये. मग तुम्ही दिवसभरामध्ये हा ग्रंथ कधी वाचू शकता. फक्त हा वाचताना आपल्याला एकाच बैठकीमध्ये वाचायचा आहे. म्हणजे वाचण्यापूर्वी आपण देवासमोर दिवा लावून घ्यायचा, स्वतःला हळद कुंकू लावायचं, बसायला एक आसन घ्यायचं आणि ग्रंथ हातात घेऊन वाचायचं नाहीये. ग्रंथ ठेवण्यासाठी पण एक छोटासा पाट किंवा काही तुम्ही आसन म्हणून ग्रंथाला ठेवायचे आणि त्याच्यावर ठेवून आपल्याला ग्रंथ वाचायचा असतो. आता ग्रंथ वाचून होईपर्यंत अखंड दिवा तेवत राहील याची काळजी घ्यायची. ग्रंथ वाचून झाला की पोथीला आपल्याला नमस्कार करायचा आहे. आणि तर हा स्वामीचरित्र सारामृताचा ग्रंथ अतिशय छोटा आहे. 21 अध्यायाची ही पोथी आहे. तर ही आपल्याला दररोज 1 ते 21 अध्याय वाचले की आपला 1 पाठ पूर्ण होतो. असे आपल्याला दत्त जयंतीपर्यंत 21 पाठ करायचे असतात. आता हा ग्रंथ वाचायला 1 तास लागतो. जर नवीन लोक असतील की पहिल्यांदाच तुम्ही वाचणार असाल तर एक 5-10 मिनिट तुम्हाला जास्त लागू शकतात. खूप मोठी ही पोथी नाहीये. अगदी 1 ते 1.5 पानाचा 2 पानाचे 1-1 अध्याय आहेत. त्याच्यामुळे अगदी सहज 1 तासामध्ये हा ग्रंथ वाचून होतो. आता वाचायला बसल्यावर मध्येच उठायचं नाही आपल्याला. हा ग्रंथ पूर्ण वाचून झाल्यावरच उठावं, या नियमाचं पालन करावं. अगदीच एखाद दिवशी काही अपरिहार्य कारणामुळे तुम्हाला मध्येच उठायला लागलं तर हरकत नाही. पण शक्यतो प्रयत्न असा असावा की आपण एकदा मध्ये वाचायला बसलं की मध्ये उठू नये, कुणाशी बोलू नये. तर अशा पद्धतीने आपल्याला हा ग्रंथ वाचायचा आहे. आता 1 ते 21 अध्याय हे आपण पहिल्या दिवशी वाचले की आपला 1 पाठ पूर्ण झाला. दुसऱ्या दिवशी पण आपल्याला 1 ते 21 अध्याय वाचायचे, मग 2 पाठ पूर्ण होतात. असे आपल्याला 21 पाठ करायचे. आता मध्येच मासिक धर्म येतो. कारण आपण जर 13 तारखेला म्हणजे 13 नोव्हेंबरला जर आपण सुरुवात केली तर आपले 4 डिसेंबरपर्यंत 21 पाठ होतात. पण मध्ये मासिक धर्म येतो किंवा काही कार्यक्रम असतात
किंवा लहान मुलं असतील तर त्यांचा आजारपण, म्हणजे काही ना काही कारणं असतात, काहीतरी प्रॉब्लेम येतात. अशा वेळेला आपण एका दिवशी 2 पाठ सुद्धा करू शकतो. म्हणजे सकाळी जर तुम्ही 1 ते 21 अध्याय वाचले तर 1 पाठ झाला. दुपारी किंवा संध्याकाळी तुम्ही परत 1 ते 21 अध्याय वाचले तर असे तुमचे 2 पाठ होतात. म्हणजे एका दिवशी तुम्ही 2 पाठ सहज करू शकता. अगदी 3 पाठ सुद्धा एका दिवशी होतात. कारण या ग्रंथाला फक्त 1 तास लागतो. जर तुम्हाला कुठला त्रास नसेल तर तुम्ही एका दिवशी आरामात 2 पाठ सुद्धा करू शकता. मग आता ज्या दिवशी आपल्याला जमणार नाहीये तर तुम्ही ज्या दिवशी तुम्हाला वेळ आहे त्या दिवशी तुम्ही 2 पाठ करा. असं केलं तरी चालेल. पण आपल्याला दत्त जयंतीपर्यंत प्रयत्न करायचा आहे की 21 पाठ होतील. आता तुम्ही खूप प्रयत्न केला, असं पठण केलं, एका दिवशी 2 पाठ केले, मध्ये मासिक धर्म आला किंवा इतर काही कारणामुळे मध्ये गॅप पडला आणि दत्त जयंतीपर्यंत जर 21 पाठ पूर्ण नाही झाले तर आपण दत्त जयंतीच्या पुढे पण ते कंटिन्यू करायचं आहे. ज्या दिवशी जोपर्यंत तुमचे 21 पाठ पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पठण करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे 21 पाठ करायचे आहेत आणि एका वेळेला आपल्याला 1 ते 21 अध्याय पठण करायचे असतात. म्हणजे हा पूर्ण पोथी आपल्याला एका बैठकीमध्ये एकदा वाचायची. तर अशा पद्धतीने आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे 21 पाठ करायचे आहेत. दररोज 1-1 पाठ केला तरी चालेल. जसं तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही करा. पण हे केल्याने बघा आपले असंख्य दोष दूर होतात. स्वामी चरित्र सारामृत ही स्वामी समर्थ महाराजांची अतिउच्च कोटीची सेवा आहे आणि खूप आवडती सेवा आहे. तर प्रत्येकाकडून हा पाठ झाला पाहिजे आणि प्रयत्न करा. म्हणजे पाठ खूप जास्त मोठा नाहीये आणि यासाठी खूप काही कडक नियम पण नाहीयेत. अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये अगदी साधे सोपे याचे नियम आहेत. फार काही विशेष नाहीये. त्यामुळे आपल्याला नक्कीच ही सेवा स्वामींच्या चरणी रुजू करायची आहे. या सेवेचे खूप फायदे आहेत. आता आणखीन एक सेवा आपल्याला करायची आहे ते म्हणजे तारक मंत्र. मी इथे स्क्रीनवर किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तारक मंत्र देईल. तर हा तारक मंत्र आपल्याला 11 वेळा पठण करायचा आहे. त्याचप्रमाणे 11 माळा आपल्याला स्वामींचा जप करायचा आहे. आता एक वेळा आपण 11 वेळा तारक मंत्र म्हणताना आपण ग्लासभर पाणी भरून घ्यायचं आहे स्वच्छ आणि त्याच्यावर हात ठेवून सुद्धा तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता आणि ते पाणी आपण घरातल्या सर्व व्यक्तींना देऊ शकतो. तर 11 वेळा तारक मंत्र म्हणायला पण काही फार वेळ लागत नाही. अगदी 12-13 मिनिटामध्ये 11 वेळा तारक मंत्र म्हणून होतो. नंतर 20 मिनिटामध्ये आपल्याला 11 माळ स्वामी समर्थ मंत्राचा जप करून होतो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अशा पद्धतीने आपल्याला 11 माळ स्वामींचा जप करायचा आहे. आता जपमाळ हातात न घेता तुम्ही शांत बसून 20 मिनिट जर टाईम लावून केलं तरी 11 माळ जप होतो. तर तुम्ही तसंही करू शकता. पण या 3 सेवा आपल्याला आवर्जून करायचेत. आता सकाळी तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पठण केलं आणि संध्याकाळी तारक मंत्र म्हटला किंवा दुपारी तारक मंत्र म्हटला, 11 माळ जप केला स्वामींचा तरी चालेल. तुम्हाला ज्या वेळेमध्ये शक्य होईल त्या वेळेमध्ये करा, पण सेवा नक्की करा. या सेवेला कुठलेही नियम अटी नाही आहेत. पण आपल्याला दत्त जयंतीपर्यंत स्वामी समर्थ महाराजांची उच्च कोटीची सेवा ते म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचा पाठ, तारक मंत्र आणि 11 माळा स्वामींचा जप. आपल्याकडून या गोष्टी नियमित होत नाही, पण आपल्याला या काळामध्ये या गोष्टी आवर्जून करायचेत. हे केल्याने आपले बरेचसे दोष हे नष्ट व्हायला मदत होते, आपल्या गुरुबळ वाढायला मदत होते आणि दत्त जयंतीपर्यंत आपल्याला ही अतिशय उच्च कोटीची सेवा ही आपल्याला करायची आहे. बघा, जरी तुम्ही व्हिडिओ उशिरा पाहिला किंवा सेवेला काही कारणास्तव उशिरा सुरुवात केली तरी आपण एका दिवशी 2 पाठ हे करू शकतो. तर असे 2 पाठ करून पण तुम्ही दत्त जयंतीपर्यंत तुमचे 21 पाठ करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला ही स्वामींची सेवा करायची आहे. छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.